बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। खाली बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसून। इतका मोठा जनसमुदाय आज माझ्या नजरेसमोर उपस्थित आहे याचा मला अतिशय आनंद होतोय। काल मी महाडमध्ये दाखल झालो आणि कलेक्टर साहेबांनी त्यांच्या कचेरीमध्ये मला बोलवून घेतलं। मी त्यांची भेटही घेतली। इथे काय काय कार्यक्रम होणार आहे याची इत्थंभूत माहिती मी त्यांना दिली। तेव्हा एक धक्कादायक बातमी मला कलेक्टर साहेबांनी दिली आहे। ती बातमी अशी होती की 14 तळ सर्वांसाठी खुलं करण्याचा महाड नगर परिषदेचा जो ठराव आहे तो ठराव त्यांनी मागे घेतलेला आहे। त्या 14 तळ्यामधून आपण सर्वजण पाणी पिणार होतो ते तळ आता सार्वजनिक नसून खाजगी करण्यात आलेला आहे। त्यामुळे या निकालाचा जोवर निर्णय होत नाही तोवर कोर्टाने यावर स्टे दिलेला आहे, म्हणजेच मनाई हुकूम दिलेला आहे। कलेक्टर साहेबांच्या नुसार आपण सत्याग्रह करू शकणार नाही। हा कोर्टाचा आदेश जर का आपण धुडकावला तर आपणा सर्वांना अटक होऊ शकते आणि म्हणूनच हे फौजदार पोलीस आज इकडे उभे आहेत। माझ्या हातामध्ये हा जो कागद आहे हा कोर्टाचा आदेश आहे। याचे जर का उल्लंघन केले तर सगळ्यात आधी अटक मला होईल। नाही नाही, आम्ही जरा अटक होऊन देणार नाही, नाही हे होणार नाही, आम्ही जरा अटक होऊन देणार नाही। तर मला आता असं सांगा, माझ्या सोबत अटक करून घ्यायला कोण कोण तयार आहे? आम्ही तयार आहोत, आम्हाला अटक करा, आम्हाला अटक करा। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, जे जे लोक स्वतःला अटक करून घ्यायला तयार आहेत आमचे बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्यकर्ते तुमच्यापाशी येतील आणि तुमची नाव नोंदणी करून घेतील आणि मग आपण ठरवू काय करायचंय ते। चला नामा वा पुढे, बाजी खैरमोडे, चला आपापली नावं यांना द्यायची आहेत। अटक सत्र किंवा लाठीचार्ज झालाच तर आपल्या बरोबर जशी पुरुष मंडळी आली आहेत तशाच बायका आल्या आहेत, त्यांच्याबरोबर लहान लहान मुलं आहेत, त्यांना हाल सोसावे लागतील। त्यातल्या काही लोकांना प्राणही गमवावा लागू शकतो। बाबासाहेब, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही जशी आपली जबाबदारी आहे तसंच त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, नाही का? अगदी बरोबर आहे बाबासाहेब। आता तर कागद भी कमी पडायला लागलाय यादीसाठी। आता पतूर 3884 लोकांनी नावं दिली आहेत आणि अजून बी लोक रांगेत उभी आहेत। कसं आवरायचं यांना बाबासाहेब, काय सांगायचं? हे लोक मागे नाही हटणार। अटक करा, अटक करा, आम्हाला अटक करा, अटक करा, अटक करा, आम्हाला अटक करा। शांत व्हा। आज सत्याग्रह केला तर तो कोर्टाचा अवमान ठरेल, तेव्हा तुम्ही भ्याड म्हणून सत्याग्रह तहकूब करत आहात असं कोणीही म्हणू शकणार नाही। फार फार तर तुमच्या पुढाऱ्यांनी माघार घेतली म्हणून हिणवतील, पण त्याची खंत मला तरी वाटत नाही। मग विनाकारण सरकारला पेचात का टाकावे? त्यामुळे पाणी भरण्याचा जो आपला निर्णय आहे तो आपण तहकूब करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। म्या तुला ओळखतो, तू मला ओळखत नाही। म्या इटुबा वाडवल मराठा आहे। अरे कोळवली गावचा इटुबा म्हणून ओळखतात मला। पण ऐकून घे, हा इटुबा फेकलेल्या इटीवरच उभा आहे। फरक इतकाच आहे की त्या इटुबाला तिच्या भक्तांनी बाहेर उभं केला आणि मला गावातल्या सवर्णांनी का आता अस्पृश्यांचा कैवार घेतला म्हणून आपल्या महारबंधूंचा हक्क पाहण्यासाठी आहे।
त्यांना कष्टाच्या समान संधी द्या. अहो, अस्पृश्य सुद्धा माणसंच आहे. बाकी आमचं काहीही म्हणणं नाहीये. आजोबा, तुम्ही वयानं मोठे आहात. कदाचित तुम्ही जर का सांगितलं तर ते ऐकतील. तुझ्यासारखा नेता समजा समाजाला मिळायला हवा. माणसाचं जगणं म्हणजे मानाचं जगणं असायला हवं. आणि ते तुझ्या माणसाला तू एक दिवस नक्की मिळवून देशील अशी मला खात्री आहे. हो, बाय बाय. अशा प्रकारे महामानवाने चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी करून दलित बांधवांना पाणी भरण्यासाठी न्याय मिळवून दिला. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, आणि चवदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी. पाण्यासाठी हे जीव तळमळती, पाण्यासाठी हे जीव तळमळती, जीव जीवाला काहे छळती, स्पर्श करूनी पाणी हे पिणार आहे मी, समान हक्क मानवाला देणार आहे मी. पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी. फक्त माझ्या एकट्याच्या नावाने घोषणा देऊ नका. हा फक्त माझ्या एकट्याचा विजय नाहीये, तर आपल्या सगळ्यांचा विजय आहे. तुम्ही सगळेजण इथवर शांतपणे आलात. मी खरंच खूप मनापासून आपला आभारी आहे. खरं तर बोले ठरावाप्रमाणे हे चवदार तळ सगळ्यांसाठी खुलं आहे, परंतु आजतागायत आपण त्यातलं पाणी पिऊ शकलेलो नाहीये. दाखवणार आहोत, सफल करून दाखवणार आहोत. हा प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, तर हा प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला इम्रा, इम्रा, आपलं स्वप्न पूर्ण होत आहे. विश्वासच बसत नाहीये. चला चला ना, या. परशिले तू ओंजळीने, फुले केले पाणी चवदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. रूढी त्या परंपरा
दिव्य